नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। पिस्तूल तस्करी करणाऱ्या बामनोलीच्या दोघांना अटक। 5 गावठी पिस्तुलांसह 12 काडतुसे जप्त। मिरज शहरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली। त्यांच्याकडून 3,32,000 रुपये किमतीची 5 पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। मलिक सलीम शेख वय 25 राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनोली कुपवाड तालुका मिरज आणि प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे वय 22 राहणार बामनोली कुपवाड तालुका मिरज अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणातील आणखीन संशयित राजेंद्र सिंग उर्फ गोलू सिंग वडवाणी सिंग टकराना राहणार उमरटी तालुका बलवाडी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हा पसार झाला आहे। मिरजेतील ऑक्सिजन पार्क येथे पिस्तूल विक्रीसाठी दोघे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकातील अनिल ऐनापुरे यांना मिळाली होती। त्यानुसार सावंत यांच्या पथकाने दिनांक 19 रोजी रात्री मिरजेत सापळा रचला होता। मिळालेल्या माहितीनुसार मलिक शेख आणि प्रथमेश उर्फ पाट्या पाटोळे हे ऑक्सिजन पार्क येथे आले तेव्हा छापा टाकून त्या दोघांना अटक केली। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असणाऱ्या सॅकमध्ये देशी बनावटीची 5 पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे मिळून आली। याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मध्य प्रदेशातील राजेंद्र सिंह उर्फ गोलू सिंग टकराना याच्याकडून पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। दोघांना अटक केली आहे। दरम्यान मलिक शेख हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत। याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे। देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे आता समोर आले असून या रॅकेटचा शोधही पोलीस घेत आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, बसवराज शिरगुप्पी, बाबासाहेब माने, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, सुशील मस्के, शिवाजी शीद, आनंद कुडाळकर, रोहन गस्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली। हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख, मिरज। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।